सर्वच पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो की ज्यांनी आम्ही पत्रकार परिषदेसाठी बोलवल्यावर आपण इथे उपस्थित आहात त्याबद्दल मी प्रथम पत्रकार बांधवांचे आभार मानतो। आपल्या तुळजापूर तालुक्यातील स्वयंघोषित म्हणून घेणारे आमदार अशोकरावजी जगदाळे साहेबांना मी विनंती करू इच्छितो की साहेब आपण आमच्या जिल्ह्याचे नेते तुळजापूर तालुक्याचे विजन असणारे नेतृत्व अभ्यासू नेतृत्व आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्यावर जे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जो महायुती सरकारवर जो आपण आरोप केलाय की तुळजापूर तीर्थक्षेत्राला जो 1328 कोटी निधी आहे हे महायुती सरकारनं एक फेक केलाय असं एक आपण व्हिडिओ केलेला आहे। जगदाळे साहेब मी सांगू इच्छितो प्रथम तर आपण संबंध महाराष्ट्र तुळजापूर स्थानिक या सर्वांचा अपमान करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। ह्या महायुती सरकारने तुळजापूर शहरच नव्हे तर धाराशिव जिल्ह्याला सुद्धा भरभरून निधी दिलेला आहे। तुळजापूर शहर आई तुळजाभवानीचं वास्तव असणारं शहर आहे। आपण आपल्या माध्यमातून सोशलच्या मीडियाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून जोगवा मागणी गोंधळ परडी याचा अपशब्द करून तुम्ही संबंध तुळजापूर शहरवासी पुजारी बांधवांचा अवमान केलाय। प्रथम आपण या गोष्टीची माफी मागावी अन्यथा आम्ही तुळजाभवानी मंदिरचे जे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आपली तक्रार करू। कारण आपण जे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी जे आमचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी जो पाठपुरावा करून 1328 कोटी रुपयाचे परवा संभाजीनगरला जे मुख्यमंत्री साहेबांची घोषणा केली त्याचाच एक भाग म्हणून कलेक्टर साहेबांनी गेल्या महिन्यातच पत्रकार परिषद घेऊन त्याचा पालकमंत्री महोदय साहेबांकडे प्रस्ताव पाठवलाय। तो 1328 कोटीचा नसून आता तो 1,500 ते 1,800 कोटीचा आहे असं जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। त्याचाच एक भाग म्हणून तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत तुळजाभवानी मंदिर मार्फत 61 कोटीचे काम येत्या नवरात्राला उद्घाटन होणार आहे असंही जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। एवढं सर्व होत असताना शहराची विकास कामं होत असताना जर आपण म्हणत असाल की महायुती सरकारनं तुळजापूर शहरातील भाविकांचे शहरवासियांचे डोळ्यात धूळ घातली असं जर आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगत असाल तर जगदाळे साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो आपण तुळजापूर तालुका सोडा आपल्या जिल्ह्यामध्ये कधी असता विधानसभा जवळ आली की आपण 6 महिने येता इथं आणि इथं आल्यावर मग हे माझं गाव आहे हा माझा तालुका आहे व मी इथं आमदारकी साठी उभारणार आहे असं आपण सुरुवातीचे 6 महिने असता आमदारकी झाल्यावर परत आपण 4.5 वर्ष इथं नसता। त्यामुळे आपल्याला तुळजापूर तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये काय विकास कामं चालू आहेत काय विजन चालू आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांचं इथल्या शहराबाबतीत काय नियोजन आहे याची आपण पूर्ण माहिती घ्या आणि नंतर आपण आपल्या सोशल मीडिया मार्फत आपण आपल्या म्हणणं मांडावं असं मी सांगू इच्छितो। तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत 60 कोटीच्या वर्क ऑर्डर झालेले येत्या नवरात्रामध्ये त्याचं कामाला सुरुवात होणार आहे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे त्याचा निधी ही तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फतच होणार आहे। आपण सांगता की महायुती सरकार हे इथल्या तुळजापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या लोकांची दिशाभूल करत आहे परंतु असं नाही। आपण प्रत्यक्षात या तुळजापूर शहरातील जे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय आहेत त्यांची भेट घेऊन त्यांना विचारा की तुळजापूर शहरामध्ये जे काही विकास कामाचे चालू आहे ते महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून होत आहे। आपण कधीतरी पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे उगवल्यासारख्या तुळजापूर तालुक्यात येता आणि विधानसभेच्या पुढे येऊन मी तुमचा नेता आहे मी माझं गाव आहे माझं शहर आहे हे उल्लेख करता हे चुकीचं आहे। आणि इथून पुढे आपण जर माळ परडी जोगवा याबाबत जर काय वक्तव्य केला तर याचा आम्ही निषेधच नाही तर आम्ही आपल्या घरापुढे येऊन जागरण गोंधळ घालून आपला निषेध व्यक्त करू असं मी जाहीर आपल्याला सांगू इच्छितो। आपण तुळजाभवानीचं जे काय महात्मा आहे जागरण गोंधळ असेल जोगवा असेल परडी असेल हे आमच्यासाठी अखंड महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं आहे। त्याच्यामुळे आपण हा शब्द पुन्हा कधी उच्चारला तर त्याच्याबद्दल आपल्याला संबंध महाराष्ट्राचीच माफी मागावी लागेल आणि आम्हाला आपल्या पुढे येऊन गोंधळ घालावा लागेल घरापुढे जागरण गोंधळ घालावं लागेल। तर मी आपल्याला विनंती करतो की आपण संबंध तुळजापूर शहर असेल धाराशिव जिल्हा असेल नळदुर्ग शहर असेल तिथे काय विकास काम आमदार राणादादांच्या माध्यमातून होत आहे याची चौकशी करावी। बेताल वक्तव्य मुंबईत पुण्यात बसून होणार नाही। आपण इथं जागेवर येऊन काय परिस्थिती आहे तुळजापूर शहरामध्ये कमीत कमी 10 ते 20 कोटीचे सध्या तुळजापूर शहरामध्ये कामं चालू आहेत। तुळजापूर शहराच्या बाह्य रस्त्यात 150 कोटीची कामं आजच्या घडीला चालू आहेत।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्णाकृती पुतळ्याचं काम दादांच्याच पाठपुरातून चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक सुशोभीकरणाचं काम राणादादांच्या माध्यमातून झालं. अण्णाभाऊ साठेंच्या जागेचं साधारण 1-2 कोटीचं काम आज विकास आराखड्याच्या माध्यमातून काम चालू आहे. परवाच 51 कोटी चा निधी अण्णाभाऊ साठेच्या तिथे जी काय चौक सुशोभीकरणात तिथल्या जागेसाठी 50 कोटीचा निधी दादांनी तो प्राप्त करून घेतलेला आहे. त्याच्यात एक भाग म्हणून 10 कोटी तिथं ऑलरेडी निधी तिथं मिळालेला आहे. असे तुळजापूर शहरामध्ये बरेच विकास कामं चालू आहे. इव्हन तुळजापूर शहर नसेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा कळंब तालुका असेल, तुळजापूर तालुका असेल, राणादादांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून विकास कामाची गंगा वाहत आहे. जगदाळे साहेबांना मी एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्व गोष्टीचा अभ्यास करून मगच आपण आपलं बेताल वक्तव्य जे आहे ते करावं. जर इथून पुढे आपण बेताल वक्तव्य केलं तर आम्ही गप्प बसणार नाही. आपण जिथं असाल तिथं येऊन आम्ही आमच्या पद्धतीने निषेध व्यक्त करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये प्रथम आम्ही आपलं स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोषदादा बोबडे, नगराध्यक्ष सचिनभाई रोजकरी, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शांताराम नाना पेंदे हे आपल्या समोर या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. ही पत्रकार परिषद माननीय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आपण घेत आहोत. आजच्या पत्रकार परिषदेचा विषय हा आम्ही आपल्याला पत्रकाद्वारे आताच दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुळजापूर तालुक्यातील एक आमदार म्हणून जे आज होण्याचं स्वप्न बघतायत ते अशोक जगदाळे साहेब यांनी मंदिरच्या विकासासंदर्भात ज्या काही गोष्टी त्यांनी एक व्हिडिओ क्लिप टाकली आहे, त्या व्हिडिओ क्लिपवरती त्यांचाही फोटो आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांनी मंदिरच्या विकासासंदर्भात आणि मंदिरचा विकास हा करणारे माननीय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या विकासाच्या दृष्टिकोनाबद्दल किंवा तो विकास ते करत नाहीत अशा पद्धतीचे आरोप ते त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये करतायत. तर त्या व्हिडिओचा या ठिकाणी आम्ही पर्दाफाश करण्यासाठी किंवा तो व्हिडिओ किती फेक आहे हे सांगण्यासाठीची आजची पत्रकार परिषद आहे. आणि तो विकासाच्या संदर्भामध्ये जे काय विषय ते सन्माननीय सचिनभाई आपल्याला ब्रीफ करतील किंवा ते सांगतील. परंतु तत्पूर्वी सन्माननीय अशोक जगदाळे साहेबांना मला या ठिकाणी त्यांना विचारायचं आहे की जगदाळे साहेब, आपण ज्यावेळेस नगर परिषद नळदुर्ग हे तिथल्या जनतेने आपल्याला त्या ठिकाणी 17 पैकी 13 नगरसेवक त्या ठिकाणी आपल्याला निवडून दिले होते आणि ते संपूर्ण बहुमत तुम्हाला त्या ठिकाणी नळदुर्गचं दिलं होतं. तर तिथं आपण काही करू शकला नाही आणि आपण तुळजापूरच्या संपूर्ण विकासाच्या बाबतीमध्ये बोलताय. ज्यावेळेस तुम्हाला नगर परिषद दिली होती ती नगर परिषद राष्ट्रवादीची होती आणि त्यावेळेस सुद्धा आपले नेते आदरणीय राणादादा होते राष्ट्रवादीचे आणि राणादादाकडे बघून तुम्हाला त्या ठिकाणी ती सत्ता नळदुर्गच्या नागरिकांनी तुम्हाला दिली होती. त्या ठिकाणी सुद्धा आपण विकास करू शकला नाही. 8 ते 10 कोटीचा निधी त्या ठिकाणी आपल्या काळामध्ये तो अखर्चित राहिला आणि जे काही तुम्ही कामं केली ती सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास गेली नाहीत. अनेक कामाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अर्धवट आहेत अशा तक्रारी त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. आपल्याला जे निवडून आले नगरसेवक ते नगरसेवक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सोबत टिकवता आले नाही. आपल्या नेतृत्वावरती त्यांना त्या ठिकाणी शंका वाटली. तर आपल्या 13 पैकी 9 नगरसेवक आज आपल्या सोबत त्या ठिकाणी नाहीत याची सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणीव ठेवायला पाहिजे की आपण आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्यावरती आपण बोलत असताना आपण आपल्या गावामध्ये आपल्या नळदुर्ग शहरामध्ये जी की आपल्या ताब्यामध्ये होती ती आपण त्या ठिकाणी काय विकास केला हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणीव असायला पाहिजे होती. खरं तर 2.5 वर्षामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून जो विकास निधी येतोय हे आपल्या नागरिकांच्या समोर आहे, भाविकांच्या समोर आहे, आपल्या पत्रकार बांधवांच्या सुद्धा समोर आहे की 2.5 वर्षामध्ये आमदार साहेबांनी जो काही निधी खेचून आणलाय किंवा पाठपुराव्यामुळे निधी आलाय. गेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये
माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली आणि आपल्याला 1328 कोटीचा निधी त्या ठिकाणी येतोय आणि हा निधी येत असताना आपण अनेक त्या ठिकाणी आरोप केले, त्याच्याबद्दल सचिन भाई बोलणार आहेत. फक्त मला आपल्याला सांगायचंय की आपण राणादादांच्या कार्यावरती ज्यावेळेस बोलता त्यावेळेस आपण स्वतःकडे एकदा पाहावं आणि आपण अशा पद्धतीचे आरोप करावे. खरं तर अशोक जगदाळे साहेब म्हणजे आज महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि महाविकास आघाडीनं ज्यावेळेस प्रसाद योजना, जी देशातली सगळ्यात मोठी तीर्थक्षेत्र विकासाची प्रसाद योजना आहे, जी प्रसाद योजना आपल्याला करायची होती, त्यावेळेस याच महाविकास आघाडीनं केंद्र शासनाला जे पत्र द्यायचं होतं ते पत्र सुद्धा त्या ठिकाणी देऊ केलं नाही. हा या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी आरोप आहे. त्याचे सुद्धा या अगोदरच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला पुरावे दिलेले आहेत. म्हणून माननीय अशोक जगदाळे साहेबांना मला सांगायचंय की आपण अशा पद्धतीचे आरोप करत असताना आपण मग ते तुळजाभवानी कारखान्याचा विषय असेल, नगर परिषदचा विषय असेल किंवा आपल्या सोबत राहिलेले नगरसेवक आपला का सोडून गेले हे विषय असतील, याचा आपण विचार करावा आणि मग आपण आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांवरती आरोप करावे, हे मला या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं. धन्यवाद. पत्रकार परिषदेत सचिन भाई रोचकरी, आनंददादा यांनी दोघांनी बी सविस्तर माहिती दिली. पण एक मुद्दा राहिला होता म्हणून आता पुन्हा रिपीट सांगतोय की सन्माननीय जगदाळे साहेबांनी तुळजाभवानीच्या तीर्थविकास आराखड्याच्या हस्तक्षेप करणं, माहिती न घेता हस्तक्षेप करणं आणि उगं काहीतरी राजकारण म्हणून की बाबा आपण काहीतरी कुणाला बोलायचं, विकास करणारी माणसं वेगळे आणि 5 वर्षातनं 6 महिने 4 महिने येऊन राजकारण करणारं राजकारण वेगळं, की सातत्य टिकवून जनतेच्या सोबत राहणं त्याला राजकारण म्हणतात. हे आमदार आमदार कोणीच होऊ शकत नाही. 22ची संख्या जास्त झाली. पण सन्माननीय जगदाळे साहेबांना एक इच्छा सांगू करू शकतो की तुम्ही तुळजाभवानी साखर कारखाना चालवायला घेतलेला होता भाडे तत्वावर, तुम्ही सरकारी साखर लेवीची थांबविलेली साखर तुम्ही ती ठेवू शकला ना, तुम्ही जनतेचा विकास काय करणार आहे? तुम्ही परस्पर साखर कारखान्याची वाट लागली, साखर कारखाना चालवायला घेतल्यानंतर मशिनरी विकली, कामगारांच्या पगारी दिल्या नाहीत, काही शेतकऱ्यांचे पेमेंट अर्धवट सोडून गेला. तुम्ही तुळजापूर तालुका काय पेलणार आहोत याचे जरा आत्मचिंतन करणे गरजेचं आहे. आपण सन्माननीय राणादादावर टीका करीत असताना राणादादांचं काम आणि तुमचं काम, तुम्ही काही काळ त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे, तुम्हाला माहित आहे, रिझन असणारा आमदार आहे. तुम्ही टीका करीत असताना सर्व प्रकारचा विचार करून करावा आणि आपली नगरपालिका आणि आपला तुळजाभवानी कारखाना आपण चालवायला घेतलेला होतो. सगळा तालुका साक्षीला आहे की आपण आपल्यावर किती कोर्ट केसेस झालेत, काय झालेत, ह्याचं बी आत्मचिंतन करावं. विकास वेगळा आणि अपेक्षा वेगळी, ह्याच्यातला तंतोतंत हे करून आपण ह्याच्या पुढे वक्तव्य करीत असताना विचार करून बोलावं, एवढंच मला सांगायचं. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.